चॅनल आणि कशा आहात तुम्ही? आनंदी ना आनंदीच असलं पाहिजे. तुम्ही अशी छान रेडी होऊन कुठे जाते तुम्हाला मी सांगतेच. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे, कारण आज ना मी माझ्या दीराच्या आणि जाऊबाईच्या लग्नाची एंगेजमेंटची शॉपिंग करायला जाते मुंबईमध्ये. तर मी कुठे जाते आणि छान अशी शॉपिंग करणार आहोत, मनसोक्त मस्ती करणार आहोत आम्ही. कारण की माझ्या एंगेजमेंटच्या वेळेस ना लॉकडाऊन होता, तर माझी सगळी हाऊस नाही झाली शॉपिंगची. जे भेटलं ते मी घेतलं आणि शॉपिंग तशीच अर्धी झाली. थोडंफार घेण्यात आलं होतं सामान, पण असं मुंबईला किंवा कुठे जाऊन मी शॉपिंग नाही केली, गावातच सगळं काही घेतलं होतं. तर आज मी मुंबईमध्ये शॉपिंग करायला जाणार आहे एंगेजमेंटची. तर आणि माझ्यासोबत कोण असणार आहे तेही सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्ही काय काय शॉपिंग करत आहोत, काय काय मस्ती करणार आहोत, काय धम्माल करणार आहोत तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. सो बी कंटिन्यू. चला मग. प्रवासाची सुरुवात होती अशा एकदम निसर्गमन वातावरणामध्ये, कारण की ना मी एकटीच प्रवास करणार होते ह्यावेळेस, उल्वे ते दादर. म्हणूनच ना आम्ही अटल सेतू ठरवलं की अटल सेतूने आम्ही जाणार आहोत दोघीजणी. तर म्हणून अटल सेतूचा हा प्रवास माझा पहिलाच होता, जिथे इतकं छान निसर्ग दिसत होता आजूबाजू. मुंबईत राहून असा निसर्ग एन्जॉय करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खाली जिकडे तिकडे समुद्रच आणि त्या समुद्रामध्ये बांधलेला हा अटल सेतू. आजूबाजू छोटे मोठे बेट दिसायचे आणि खूप छान वाटायचं. अगदी ते आकाशाचं जे प्रतिबिंब ते पाण्यावर दिसत होतं. आणि हे बघा, थोडाच वेळ झाला तर नको असलेले दृश्य दिसायला लागले होते, म्हणजे मोठे मोठ्या बिल्डिंग्स, कंपन्या जे मुंबईमध्ये आहेतच. आणि मग ते सगळा निसर्ग डोळ्यासमोरच न बघ, म्हणजे डोळ्यासमोरून निघून गेलं एका क्षणात, असं झालं होतं. आणि मग सुरुवात झाली ह्या बिल्डिंगांची. तर बिल्डिंगांना बघून आपण काय करणार आहे, तर मग तोच सगळा गोंधळ, सगळी ट्रॉफिक आणि तेच प्रदूषण आणि बापरे विचारूच नका. तर तेवढा जो मधला प्रवास होता ना, तो मला खूप आवडला, खूप छान वाटत होतं. अगदी असं वाटत होतं की बाहेरच एकटक बघत राहावं. आणि मग काय, हे बिल्डिंगांची सुरुवात झाली. मग म्हटलं अरे कधी त्या पॉईंटला मी जाऊन पोहोचते की जिथे मला शॉपिंग करायची आहे, असं मला वाटत होतं. तर हा प्रवास सगळा संपला आणि फायनली मी त्या मार्केटमध्ये आले, जे हिंदमाता मार्केट आहे दादरचं फेमस. तर तिथे आम्ही शॉपिंगला सुरुवात करणार होतो. तर हे बघा, स्टेशनच्या बाजूलाच एक साई मंदिर आहे. तर म्हटलं चला, एंगेजमेंटची पहिली शॉपिंग आम्ही जावा सोबत करणार होतो, म्हणूनच साईंचं दर्शन घेतलं आम्ही दोघींनी मिळून. आणि साईबाबांना प्रार्थना केली की आमचे पुढचे सगळे कार्य व्यवस्थित पार पडू दे, तुमचा आशीर्वाद आमच्यावर असेच राहू दे. आणि हे बघा, या होत्या माझ्या जाऊबाई. तर ज्या आम्ही दोघींनी पहिल्यांदाच असं केलं की आई किंवा कोणी नसताना आम्ही दोघी शॉपिंग करणार होतो. आणि आम्ही देवींचा साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि शॉपिंगला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता आजूबाजू काय साड्यांचा तो ढीग होता, बापरे. की एवढ्या सगळ्या साड्यांमधून एक किंवा दोन साडी कशी निवडायची ना. खरंच आपण हँड्स ऑफ आहे आपण लेडीजला, सर्व ऑल लेडीजला, ऑल गर्ल्सला, की आपण एवढ्या साड्यांमधून ना फक्त एक किंवा दोन चॉईस करतो. माझ्या तर आजूबाजू एवढा ढीग लागलेला साड्यांचा, मला अजिबातच सुचत नव्हतं की कोणती साडी घ्यायची, कोणता पॅटर्न घ्यायचा, काय करायचं, काहीच नाही कळत. चला, असं कन्फ्युजन असून सुद्धा आम्ही दोन्ही हातात बसणार नाहीत एवढ्या पिशव्या भरून शॉपिंग केली. आणि ना प्रत्येकीकडे आम्ही 3-4 जण होतो. मी तिच्या सोनलची, म्हणजे माझ्या जाऊबाईची मावशीची मुलगी, त्यांच्या आई आणि मी आणि सोनल, आम्ही प्रत्येकीच्या हातात 1-2 पिशव्या तर होत्याच. म्हणजे आम्ही एवढं कन्फ्युजन असून की हे घ्यायचं ते घ्यायचं, असं करायचं तसं करायचं करत आमच्या सगळ्या पिशव्या भरल्या. आणि मग आम्ही एकही दुकान सोडलं नाही चेक करायचं की ह्याच्यापेक्षा जास्त चांगला पॅटर्न पुढच्या दुकानात असेल किंवा जसं आपल्याला हवं आहे तसं. आणि आम्ही ना, आपल्या लेडीजचं असतंच की आपण जे एखादी गोष्ट मोबाईलमध्ये बघतो ती प्रत्येक दुकानदाराला दाखवतो की आम्हाला असं हवं आहे, तर असं भेटलं तरच आपलं मन शांतता होते आणि आपण खुश होतो. तर तसंच काहीसं झालं. आम्ही प्रत्येक दुकानात जात होतो, आम्हाला मोबाईलमध्ये पिक होते काही आम्हाला जे आवडले ते, तर ते आम्ही दाखवायचो की आम्हाला असं करायचं आहे तसं करायचं आहे, ज्वेलरी अशी हवी आहे किंवा साडी अशी हवी आहे. मग आम्ही ती घेतली. आणि हे बघा, श्रीचा फुल टाईमपास चालू होता, कारण ती फुल कंटाळली होती. अक्षरशः सकाळचे 10 वाजेला आम्ही शॉपिंग चालू केली होती आणि ती संध्याकाळचे 5 वाजले होते आम्हाला. बापरे, आम्ही खूप थकलो होतो. मग नंतर शेवटी आम्ही 1-2 लेहंगे बघितले, घागरा तोही घेतला जाऊबाईंनी एक फंक्शनच्या हिशोबाने. त्यांना जो कॉस्ट्यूम त्यांना घ्यायचा होता त्या हिशोबाने एक घागरा घेतला त्यांनी. आणि एवढ्या गरमीत फिरून म्हटलं चला आता काहीतरी थंड झालंच पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम एन्जॉय केली.
फुल धमाल केली, खूप शॉपिंग केली आणि मी काही शूट करू शकले नाही बाकीच्या गोष्टींमध्ये, कारण की शूट करण्यात आणि ते चॉईस करण्यात खूप वेळ जात होता माझा. म्हणून मी ज्या गोष्टी मला घ्यावंसं वाटल्या त्या मी घेतल्या, थोडे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग परतीची वेळ आली आणि संध्याकाळ झाली होती. म्हटलं अंधार पडण्याआधी आपण घरी जावं. तर त्याही त्यांच्या घरी गेल्या कल्याणला आणि मी उलवेला निघाले. आणि बघा, जो तिकडून येताना जो निसर्गाचा सुरुवात झालेला प्रवास इकडून जाताना मात्र ट्रॉफिकमध्ये सुरू झाला. आणि फायनली अटल सेतू लागला आणि मस्त हवा यायला लागली आणि संध्याकाळचं वातावरण असं काहीसं झालं होतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ ना खूप आधीचा आहे, आम्ही जेव्हा शॉपिंगला गेलो तेव्हाचा. आणि बट माझ्याकडे अजून म्हणजे जो एंगेजमेंटचा, जो पूजेचा वगैरे सगळा व्हिडिओ मोबाईल स्टोरेज फुल झाला आहे आणि तो फक्त आता हळूहळू करत तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि घरी आल्यावर बघते तर काय माझा असा अवतार झाला होता. चला असो, येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहेत, म्हणूनच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला फॉलो करा. धन्यवाद.